नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 2 पीस कटोरी ब्लाऊज जो काल पॅटर्न कट केला आहे त्याला आपल्याला ब्लाऊजच्या अस्तरवरती कट करायचं आहे। तर आपण अस्तर आता जे पॅटर्न आहेत आपले ते अस्तरवरती ठेवून घेऊयात। हे बघा, या पद्धतीने खाली आपण पॅटर्नची बाही ठेवायची, तिथून पुढे त्यावरती ब्लाऊजचा बॅक, त्यानंतर हे का या पद्धतीने शोल्डर कपडा ॲडजस्ट करण्यासाठी आपण हे केलं। या पद्धतीने ब्रापट्टी आणि ही कटोरीचे दोन्ही पार्ट ज्या पद्धतीने आपण पॅटर्न ठेवले हे बघा त्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं। हे खाली बाही, तुम्हाला जर कपडा कमी असेल तर तुमच्या पद्धतीनेही ॲडजस्ट करू शकता। हे बघा, या पद्धतीने आपण जो बॅकचा पार्ट आहे तो बाही आणि बॅक आपण आहे तसा ठेवून ड्रॉ केला आहे। पुढे आता ही जी शोल्डर पट्टी आहे ती हे बघा या पद्धतीने ही बाजू मोंढ्याची आहे वरची, इकडे इथे जे आपण कटोरी जॉईन करणार आहे तिथे समोरच्या बाजूने आपण शिवण्यासाठी पाव इंच अंतरावरती या पद्धतीने मार्जिन ठेवले आणि खाली 1 इंच ज्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजमध्ये माप ठेवतो त्याच पद्धतीने या 2 पीस कटोरी ब्लाऊजला खालच्या बाजूने 1 इंच माप शोल्डरचं वाढवायचं आहे। त्यानंतर ही जी आपली ब्रापट्टी आहे, योगपट्टी आहे, ती खालच्या बाजूने जे आपलं शिवण्यात जाणार आहे अस्तरचा ब्लाऊज त्यासाठी 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आणि आहे तशी ड्रॉ करून घ्यायची। आणि ही जी आपली 2 पीस कटोरीचा पार्ट 2 आहे हा पण पूर्ण वाढवून घेतलेला आहे, त्यामुळे तो सेम आहे तसा ड्रॉ करायचा आहे, कारण आपण 1/2 इंच मार्जिन ठेवूनच तो कट केला आहे। हे बघा आहे त्या पद्धतीने ड्रॉ करायचा। आणि ही जी कटोरीचा पहिला पार्ट आहे तो पण जी बाजू शिवण्यात जाणार आहे त्या बाजूने जसं आपण इथे वाढवलं शोल्डर पट्टीला त्याच पद्धतीने कटोरीला वाढवायचं। ज्या बाजू शिवण्यात जाणार आहेत खालची आणि ही साईडची ही गोलाकार बाजू, बाकी गळा वगैरे ते सेम आहे तसं ठेवायचं आणि कटोरी ड्रॉ करून घ्यायची। आता आपण अस्तर कट करून घेऊयात। सर्व पेपर पॅटर्न बाजूला काढून ठेवायचे आणि ते व्यवस्थित ठेवायचे, कारण ब्लाऊज शिवून होईपर्यंत कुठलाही पॅटर्न फेकून द्यायचा नसतो, कधीही कुठल्याही भागाची गरज पडते। त्यानंतर जो अस्तर आहे तो पूर्ण आपण जसा ड्रॉ केला आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जो आपला ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तसा ज्या पद्धतीने आपण अस्तर कट करणार त्याच पद्धतीने आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो ब्लाऊजचा पीस आहे त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून जे आपण अस्तर कट केले त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसचं कटिंग करून घ्यायचं आहे। अस्तरचा कटिंगपेक्षा ब्लाऊज पीसच्या कटिंगवरती थोडंसं जो कपडा आहे तो जास्त ठेवायचा, कारण कधी जो कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा तो सुळसुळा असतो, त्यामुळे तो शिवताना इकडे तिकडे सरकतो, कमी पडतो। त्यापेक्षा थोडं वाढवा कटिंग करायचं। नेहमीच कॉटनचा कपडा असेल तर तो कमी नाही पडत, परंतु जर सिंथेटिक वगैरे जर कपडे असेल तर ते कमी पडतात। आणि आपल्याकडे आहे तेवढा कपडा त्यानुसार पार्ट ठेवताना मागे पुढे बाजू आपण करून घेऊ शकतो, त्याने कुठलाही फरक पडत नाही। या पद्धतीने सर्व जे पार्ट आहेत आपले ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे। ब्लाऊज शिवण्यासाठी ज्यांना कुणाला ब्लाऊज येतात त्यांना हे कटिंग बघून आणि आपलं पेपर पॅटर्न बघून ब्लाऊज शिवता येणार आहे। त्यांनी ब्लाऊज आपल्या अगोदर त्यांचा शिवून होणार। तर ब्लाऊज शिवण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये भेटूया। तोपर्यंत मैत्रिणींनो, ज्यांना शिवता येतं त्यांनी ब्लाऊज त्यांच्यासाठी आपले हे जे 2 व्हिडिओ आहेत तेच पुरेसे आहेत। ब्लाऊज पेपर पॅटर्न कटिंग आणि ब्लाऊजचा अस्तरचा कसं वाढवायचा भाग ते
चेक करून ब्लाऊजची शिवण तर आपलं नेहमीप्रमाणेच आहे. अगोदर फ्रंट ठेवायचं, कटोरी तयार करून शोल्डर जोडायचं, ब्रापट्टी जोडायची नेहमीप्रमाणेच, बॅक आणि स्लीव्ज. त्यासाठी आपण ब्लाऊज शिवण्यासाठी आपला जो शिवण्याचा पार्ट आहे त्या शिवण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मैत्रिणींनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय.